प्रयोगशाळा आहे आणि इथे प्रयोग करताना काही सामान्य चुका आपल्याकडनं होत असतात. पण वेळोवेळी या चुका आपण खरं तर टाळायला हव्यात, कारण की त्याचा आपण तयार करत असणाऱ्या अन्नावरती विपरीत परिणाम होतो. मग अशा कोणत्या चुका आहेत आणि त्या आपण कशा टाळायच्या, हे आजच्या व्हिडिओमध्ये. सुरुवात करूयात आपण रोज बनवत असणाऱ्या चहापासून. तर चहामध्ये पाणी, दूध, साखर आणि चहा पावडर सगळे जिन्नस आपण आधीच टाकतो. पण इथे आलं मात्र लगेचच टाकायचं नाही. का? तर तुम्ही जर लगेच आलं टाकलं तर त्यातलं दूध नासण्याची शक्यता असते आणि चहाला तेवढा आल्याचा सुगंध येत नाही. तर त्यामुळे ज्यावेळेस चहाला आपल्या उकळी येते त्यानंतर गाळायच्या आधी फक्त 1 मिनिटं अशा पद्धतीने आलं किसून टाकायचं. म्हणजे अगदी छान आल्याचा स्वाद आपल्या चहाला येतो आणि आपला चहा नासत सुद्धा नाही. ट्राय करून पहा. तुम्हाला ही टिप नक्की आवडेल. आता यानंतर चहाला उकळी आली आणि चहा आपला उतू जातोय असं आपल्या लक्षात आलं, की पटकन आपण चहावर फुंकर मारतो. तर ही चूक करायची नाही. यामुळे एकतर गरम चहा आपल्या तोंडावर उडण्याची भीती असते किंवा ते अनहायजेनिक सुद्धा आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीने एक पळी घ्यायची आणि चहा असा वर खाली करत राहायचं. म्हणजे चहा अजिबात उतू जाणार नाही, त्याला उकळी आली तरी. आणि शिवाय अशा पद्धतीने चहा छान घट्ट होतो आणि चहाला आपला छान असा स्वाद देखील येतो. ट्राय करून पहा. रोज दुधावरची साय आपण विरजतो. पण यावेळेस सुद्धा एक चूक करतो. ही साय आपण बोटाने साईच्या पातेल्यामध्ये ढकलण्याचा प्रयत्न करतो. इथे आपला हात खराब असतो, त्यामुळे पुन्हा दूध नासतं. तर त्यामुळे नेहमी एखादा चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या साहाय्यानेच अशा पद्धतीने ही साय विरजायची. आणि साय विरजल्यानंतर सुद्धा ही अशीच वरच्यावर ठेवायची नाही, तर ती आधीच्या विरजणामध्ये छान मिक्स करायची आणि हे पातेलं फ्रिजमध्ये ठेवायचं. म्हणजे आपल्या या विरझणाला 5-6 दिवस झाले तरी सुद्धा अजिबात वास येत नाही. भाकरी करताना खरं तर ही चूक मी देखील आतापर्यंत करत होते. पण तुम्हा सर्वांच्यामुळेच मी देखील माझी ही चूक सुधारली आहे. तर ती चूक म्हणजे पहा, एका साइडने आपण भाकरी तव्यावरती भाजतो आणि ज्यावेळेस खालची दुसरी साइड आपल्याला भाजायची असते, त्यावेळेस ही भाकरी डायरेक्ट आपण फ्लेमवरती भाजतो. तर डायरेक्ट भाकरी फ्लेमवरती भाजल्यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवतो, असं म्हणतात. तर त्यामुळे डायरेक्ट भाकरी फ्लेमवरती न भाजता अशा पद्धतीने एखादी जाळी ठेवायची आणि त्या जाळीवरती मग भाकरी भाजायची. म्हणजे डायरेक्ट फ्लेम भाकरीपर्यंत येत नाही आणि पुढचा जो धोका असतो तो आपला टळतो. आणि खरंच या पद्धतीने भाकरी सुद्धा अगदी छान भाजून होते. म्हणजे अगदी एकसारखी भाकरी सगळ्या बाजूने छान भाजली जाते. कुठेही भाकरीवरती काळा डाग देखील पडत नाही. फ्लॉवर चिरताना जर तो चुकीच्या पद्धतीने चिरला, तर आपला बराचसा फ्लॉवर वाया जातो आणि तो जास्त शिजला जातो आणि मग त्याची चव देखील बिघडते. तर त्यामुळे चुकीची पद्धत कोणती ती आता पाहूयात. तर पहा, पूर्णपणे हे जे फ्लॉवरचे फ्लोरेट्स असतात ना, ते आपण सुरीने किंवा विळेने असे पूर्ण डायरेक्ट चिरले ना, तर पहा खाली हे जे बारीक-बारीक तुकडे पडतात ना, हे तुकडे एकतर वाया जातात किंवा भाजीमध्ये आपण जर वापरले तरी ते जास्ती प्रमाणात शिजले जातात आणि चव चांगली लागत नाही. मग तो कसा चिरायचा? योग्य पद्धत काय? तर पहा, आता मी तुम्हाला इथे एक फ्लोरेट चिरून दाखवते. तर खाली फक्त त्याला थोडासा एक काप द्यायचा आहे आपण सुरीने किंवा विळीने आणि हाताने ते वेगळं करायचंय. म्हणजे तुम्हाला जेवढा बारीक करायचा ना, तो खालून फक्त थोडासा त्याला एक चीर द्यायची अशी आणि तिथून तो हाताने वेगळा करायचा. म्हणजे पहा, मी आता तुम्हाला दाखवलं, खाली अजिबात फ्लॉवरचे बारीक-बारीक कण असे पडलेले नाहीयेत आणि छानपैकी अशा पद्धतीने फ्लॉवर चिरूनही होतो. आता शिल्लक राहिलेला फ्लॉवर स्टोअर करताना देखील आपण काही चुका करतो. जर तो तसाच ठेवला तर फ्लॉवरवरती काळे डाग पडतात. त्यामुळे ही जी फ्लॉवरची पानं असतात ना, ती अजिबात टाकून द्यायची नाहीत. या पानांमध्येच राहिलेला फ्लॉवर अशा पद्धतीने गुंडाळायचा आणि त्यानंतर तो एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा तुम्ही कॉटन बॅग वापरत असाल अशा पद्धतीची, तर त्यामध्ये तो ठेवून द्यायचा आणि नंतर तो फ्रिजमध्ये ठेवायचा. डायरेक्ट ठेवाल तर काळा पडेल, पण असा जर ठेवाल तर अगदी संपेपर्यंत तो पांढरा शुभ्र राहतो.
फळं किंवा भाज्या धुताना आपण खरं तर कधी-कधी एक बेसिक चूक करतो, ती म्हणजे अशी रनिंग वॉटरखाली हे फळं किंवा भाज्या धुवायची. तर पहा, रनिंग वॉटरखाली जर आपण हे धुतलं, तर पाण्याचा अपव्यय सुद्धा होतो आणि ती भाजी किंवा फळं व्यवस्थित स्वच्छ धुतली जात नाहीत. तर त्याऐवजी ही फळं अशा पद्धतीने एका बोलमध्ये घ्यायची, पाण्यात छान बुडवायची आणि त्याच्यावरती मीठ किंवा सोडा टाकायचा. एक 5 मिनिटं भिजू द्यायची आणि मग नंतर ती स्वच्छ करायची. अशा पद्धतीने फळं किंवा भाज्या जर धुतल्या, तरच त्यावर फवारणी केलेलं जे औषध असतं, ते संपूर्णपणे निघून जातं आणि आपली फळं स्वच्छ होतात. चपाती करताना आपलं स्पीड जर जास्त नसेल ना, तर चपाती लाटेपर्यंत आपला तवा पूर्ण तापतो आणि तशीच चपाती टाकण्याची चूक आपण करतो. जर तशीच चपाती त्यावर गरम तव्यावर टाकली, तर पहा अशा पद्धतीने एकतर करपते किंवा अगदीच तवा गरम नसेल झाला, तर ती पचत नाही. तर अशा वेळेस काय करायचं, समजा जर आपल्याला उशीर लागत असेल चपाती लाटायला आणि तवा गरम झाला असेल, तर त्यावरती आधी थोडासा तेलाचा शिंतोडा द्यायचा. तव्यावर नाही दिला, चपातीवरती दिला तरीही चालेल. तेलाचा शिंतोडा देऊन नंतरच ती चपाती भाजायची. म्हणजे पहा, अगदी व्यवस्थित आपल्याला हवी तशी आपली चपाती भाजते. अजिबात चपाती तव्याला चिकटत नाही. आता इथे आणखी एक चूक आपण करतो ती म्हणजे आपल्या संपूर्ण चपात्या लाटून झाल्यानंतर हे जे राहिलेलं पीठ आहे ना, ते आपण पुन्हा आपल्या पिठाच्या डब्यामध्ये ओततो. तर नाही, ही चूक इथे करायची नाहीये. हे राहिलेलं पीठ सेपरेट एका डब्यामध्ये किंवा भांड्यामध्ये काढून ठेवायचं आणि पुन्हा जेव्हा आपण कणिक मळतो ना, तर त्यावेळेस हे पीठ त्यामध्ये मिक्स करायचं. यामुळे काय होतं, की डब्यामधलं पीठ आपलं खराब होत नाही. अजूनही बऱ्याचशा घरांमध्ये ॲल्युमिनियमची भांडी स्वयंपाकासाठी वापरली जातात. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आपण, की कोणताही आंबट पदार्थ ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये करायचा नाही. तर त्यासाठी स्टीलचं किंवा इतर कोणतं भांडं वापरायचं. पण ॲल्युमिनियमचं नाही. कारण की त्या ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये आपण जर पदार्थ शिजवले, तर पूर्ण ॲल्युमिनियम त्यामध्ये उतरतं आणि ते आपल्या शरीरामध्ये जातं. हे आपल्या आरोग्यासाठी अजिबात योग्य नाही. कधी-कधी आपल्याला गडबडीत स्वयंपाक करायचा असतो आणि तिथे मात्र आपल्याकडून एक चूक घडते, ती म्हणजे आपण मोठा गॅस करतो आणि अगदी ती फ्लेम भांड्याच्या बाहेर जाते आणि मग त्यामुळे काय होतं, की गॅस तर आपला वाया जातोच. शिवाय त्या भांड्यातलं अन्न व्यवस्थित शिजत नाही, ते अन्न करपतं आणि मग नंतर मात्र आपण तिथे काहीच करू शकत नाही. त्यामुळे शक्यतो स्वयंपाक करताना आपला वेळ मॅनेज करायचा आणि मध्यम आचेवरतीच अन्न शिजवायचं. म्हणजे अन्नाला चवही छान लागते आणि आपला गॅस देखील वाया जात नाही. दूध तापवताना देखील होणाऱ्या बऱ्याचशा चुका आपल्याला टाळायच्या आहेत. त्या म्हणजे दूध नेहमी मध्यम आचेवर तापवायचं आणि दूध थोडंसं वर आलं की लगेच गॅस बंद करायचा नाही. व्यवस्थित पूर्णपणे ते असं वर येऊन द्यायचं आणि त्यानंतरच तो गॅस बंद करायचा. म्हणजे व्यवस्थित संपूर्ण दूध आपलं तापलं जातं आणि लगेचच त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही. थोडंसं दूध सेटल होऊन द्यायचं आणि त्यानंतर अशी जाळीची एखादी झाकणी तुम्ही त्याच्यावरती ठेवू शकता किंवा एखादं तुमचं असं जर कपाट असेल ज्याच्यामध्ये व्हेंटिलेशन छान होतं, जसं माझ्या इथे कपाटाला जाळी आहे. तर अशा ठिकाणी तुम्ही गरम दूध ठेवलं तरीही चालतं. छान व्हेंटिलेशन होतं आणि त्यामुळे आपलं दूध हे नासत नाही. आपल्या पालेभाज्यांमधलं संपूर्ण जीवनसत्व जर आपल्याला मिळवायचं असेल, तर त्या धुण्याच्या आधी कधीच कापायच्या नाहीत. नेहमी पालेभाजी आधी धुवून घ्यायची व्यवस्थित 1 ते 2 पाण्यानी आणि त्यानंतरच त्या चिरायच्या. म्हणजे काय होतं, त्यातलं जे जीवनसत्व असतं ते अजिबात निघून जात नाही. सर्व पोषक तत्वे आपल्या शरीराला मिळतात. तर मैत्रिणींनो, स्वयंपाक करताना होणाऱ्या या अगदी सामान्य आणि बेसिक चुका होत्या, ज्या आपल्याकडून खरं तर चुकून होतात. तर त्या चुकांचे परिणाम काय होतात आणि त्या कशा टाळायच्या, या अगदी सोप्या पद्धतीने मी या व्हिडिओद्वारे तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर माझा हा प्रयत्न आवडला असेल, तर आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल, तर सबस्क्राईब देखील जरूर करा. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.